60 मायनस, तर आता वजाबाकी लय जणांना येत नाही, हातचे अजून बी लिहिता येत नाहीत, लक्ष द्यायचं का 0 अशी, मग 0 मधून 6 जातात का नाही, तर 10 मधून 6 गेले राहतात किती 4, परत हातचा 1, 7 आणि 1 8, मग 0 मधून 8 जातात का नाही, मग 10 मधून 8 गेल्यास राहतात किती 2, परत हातचा 1, मग 7 आणि 1 8, मग 6 मधून 8 जातात का नाही, मग 16 मधून 8 गेल्यास 8, परत हातचा 1, मग 3 आणि 1 4, मग 4 मधून 4 जाऊ शकतात, बरोबर आहे ना, मग किती 0 म्हणायचं, 0 म्हणायचं नाही, 0 म्हणले शेंबडे लेकर होत असतात आपल्याला, 0 म्हणा, पुन्हा हाचा येणार आहे का नाही, मग 2 मधून 1 गेलं 1, म्हणजे किती आलं बरं 1,08,240, आणि ही आलेली रक्कम कुठं लिहायची म्हणतो आपण, जी बाजू कमी आहे तिकडल्या साईडला, मग कोणती बाजू कमी आहे आपली नावेची, दाखवा मग इथं 1,08,240 डबल नफा, झालं, मग त्याची आता कशी एंट्री करायची आहे, क्रॉस एंट्री करायची, बरोबर आहे, मग इकडं कुठं आहे बरं व्यापारच्या नावेला आहे, तर नफा तोटा खात्याच्या जमाला, जमेला नाही जमाला, ढोबळ नफा किती बोंबला, झालं, इथं सुद्धा चुकालो आहे की नाही, हा 1,08,240, निदान आकडे सांगायला तर जरा व्यवस्थित सांगा, आकडे चुकीचे सांगायला तर मटक्या आयुष्यात कधी खेळू शकत ना बा आपण, मटक्याचे आकडे कसं ध्यानात ठेवचाल बरं असं म्हणल्यास जाणारच नाव का, नशिबात जर समजा तसलंच भेटलं तर पुन्हा कसं करायचं ज्याला कळालं त्याला कळालं आहे की नाही, हा नंतर नेक्स्ट आता कोणतं खातं, नफा तोटा खाते क्लोज, अगोदर नावेची बघा बरं बेरीज किती ते आहे, हा अमाऊंट सांगा मला पटपट, 2,800, नंतर किती आहे बरं 3 आणि 2 5,000, 2ची बेरीज करून घेतो, नंतर 500 आणि 6,500, हा नंतर किती आहे बरं 6,240, नंतर 8 आणि 4 12,000, नंतर किती आहेत बरं, माझं अक्षर मला दिसत नाही कळत नाही किती, अच्छा थोका लावून पुसतो 12,000 ना, हा नंतर किती आहे बरं 3,100, हा 3,150, नंतर 3,000 आहे का, अच्छा आता लिहलो 3,000 झाले, एवढेच आहेत ना, हा आता बा बेरीज करून बघू आहोत, 0 0 0 आलं का, पुन्हा नंतर लगे इकडं मला सांगत चला 0 अशी 0 0 0 4 4 आणि 5 9, हाचा येते का पुढे नाही, नंतर 8 आणि 5 13 आणि 2 15 15 आणि 1 16ला 6, हातचा 1, नंतर 2 आणि 1 3 आणि 5 8 आणि 6 14 14 आणि 6 20 20 आणि 2 22 22 आणि 3 25 25 आणि 3 किती 28 28ला 8, हातच्याले 2 2 आणि 1 3, म्हणजे किती आलं बरं 38,690 आले, इथपर्यंत कोणती बाजू आली बरं ही नावेची, आता कशाची करायची आपल्याला जमाची, बघा बरं आता जमाची पण हो का 1,450 1,450, नंतर किती आहे बरं 1,08,240 हो का, 0 अशी 0 5 आणि 4 9, नंतर 4 आणि 2 6 8 आणि 1 9 0 अशी 0 1 जशाच तसं आलं का किती आलं बरं टोटल 1,09,690, कोणती बाजू जास्त आहे बरं, कोणती जास्त आहे जमा, लिहा मग दोन्ही साईडला, अगोदर दोन्ही साईडला लिहा, हा जी बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला, किती बरं 1,09,690 1,09,690 आले इथपर्यंत,
आता जी बाजू कमी आहे ती त्याच्यातून मायनस करायची ना. बघा बरं का, किती मधून आता 1,09,690 मधून, हा 38,690 मायनस करायचेत ना. हा वजा बाकी परत लक्ष द्या इकडं, 0 9 मधून 9 गेले, 0 म्हणायचं नाही. हा 0 परत 6 मधून 6 गेले, गुड. 9 मधून 8 गेले, 1. पुन्हा नंतर 0 मधून 3 जातात का, मग 10 मधून 3 गेल्यास 7. म्हणजे किती आलं बरं अमाऊंट. मग 71,000 कुठं लिहायचं, जी बाजू कमी होती तिकडल्या साईडला, मग आपली नावी कमी होती ना, मग लिहा मग नावी साईडला 71,000 शुद्ध नफा दाखवलो. मग आता आपण काय म्हणतो बरं, शुद्ध नफा असेल किंवा शुद्ध तोटा असेल, भागीदारांना त्यांच्या प्रमाणात वाटून द्यावं लागते का नाही. त्यांचं प्रमाण कसं आहे बघा बरं एकदा वरी, 3/2 म्हणजे टोटल किती हिस्से करायचे तर 5. तर बघा बरं आता किती रुपये अमाऊंट आली बरं आपला नफा, 71,000. 71,000चे किती हिस्से करायचे तर 5. वड 5ची भागिले 5. बघा आता 5चा पाडा येते ना, हा 5 1 नंतर 5 1, मग 7 मधून 5 गेले, राहतात किती 2. 21 झालं का तयार. 7 त्रिक 21. मग आता सॉरी वयामानानं होत असतं, हा 5 चोक 20 बरोबर आहे. मी 7च मनाने चालत तिथं, 5 चोक 20. मग आता 21 मधून किती 20 गेले, राहतात किती बर 1. म्हणजे आता इथं किती झालं तयार 10. 5 दुनी 10, 0 0 किती आलं बरं 14,200 बरोबर आहे. म्हणजे किती हिश्श्यासाठी आले आपलं, एका हिश्श्यासाठी. किती हिश्श्यासाठी, एका हिश्श्यासाठी. आणि रामला मला किती द्यायचे हिस्से 3, आणि कृष्णा भाऊला 2 द्यायचे बरोबर आहे. मग आता एकेकाचं काढून बघायचं. आता गुणाकार बघा, 3 0 0 3 0 3 दुनी 6, 3 चौक 12ला 2 हातचा, नंतर 3 1 3 आणि 1 4. म्हणजे किती आलं बरं 42,600. थोडं लक्ष द्या हो. हा नंतर आता गुणिले 2 करा बरं. हा बे 0 0 बे 0 नंतर बे दुनी 4 बे चौक 8 नंतर बे 1 बे. म्हणजे किती आलं बरं, किती 18,400 नाही 14,200 गुणिले करायचे ना. बे चौक 8 बे 1 28,400. काय करायचं होतं गुणाकार, बघा बे 0 0 बे 0 0 नंतर बे दुनी 4 बे चौक 8 नंतर बे 1 बे. म्हणजे किती आलं बरं 28,400. आणि आपलं उत्तर बरोबर आहे का नाही कशावरून ओळखायचं म्हणतो, अगोदर त्या दोन्हीची बेरीज करून बघायची. 42,600 आणि नंतर 28,400. बघा बरं याची दोन्हीची बेरीज करून तेवढी येते का 71,000. 0 0 0 हाचा 1 10 1 पुन्हा 71,000 आली ना. हा दाया मग इथं वाटून शुद्ध नफा कोण कोण आहेत बरं, राम आणि कृष्णा. रामला किती बर 42,000 आणि कृष्णाला 28,400 दाखवलो. मग आता शुद्ध नफा असेल तर भांडवल किंवा चालू मध्ये काय करायचं म्हणतो आपण प्लस, आणि तोटा असेल तर मायनस. मग आता भांडवल मध्ये प्लस करायचंय का नाही, कशामध्ये करायचं आपल्याला चालू मध्ये. तर करा मग आता चालू मध्ये रामचं प्लस शुद्ध नफा आणि कृष्णाचं पण प्लस शुद्ध नफा. बघा बरं रामला किती आले बरं 42,600 आणि कृष्णाला किती आले 28,400. लक्ष द्या इकडं किती किती आहे बरं आपलं आता अमाऊंट. आता रामचं बघायचं आउटरला किती येते बघा बरं 8 आणि 6 6 6 12 13 14,000 प्लस किती अजून 8,000 आणि पुन्हा नंतर किती आहे बरं 42,600 का 0 0 606 पुन्हा नंतर 8 आणि 4 मोठ्यानं बोंबला 12 आणि 2 14ला 4 हातचा 1 नंतर 4 आणि 2 6 म्हणजे किती आलं बरं 64,000
आउटरला दाखवू का मग लगेच? 64,600 दाखवलो. आता नंतर याच्यानंतर पुढे काय म्हणते बघा बरं. आता कृष्णाची बघायची, पण आता कृष्णाची कशी करायचे ह्याच्यासाठी मी शेवटपर्यंत टॅली केलेली आहे. आलं लक्षात? इथं कसं होतं बरं आपलं पद मायनसमध्ये आहे ना, बरोबर आहे ना. मग आता ही मायनस जर समजा एखादं पद असेल तर काय करत असतो, ती मायनस करायचं असते म्हणतो. पण कसं अगोदर ह्या सगळ्याची बेरीज किती ते बघावं लागेल की नाही आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे ही मायनसचं इथं जे आहे ते इथं शेवटी मायनस केलो. आलं लक्षात? मात्र 3ची बेरीज बघावर प्लस प्लसची किती होते 6,240, पुन्हा नंतर किती आहे बरं 4,000, पुन्हा नंतर किती आहे 28,400. बघा बरं 0 4 4 आणि 2 6 6 आणि 4 10 आणि 8 18ला 8 हातचा 1 2 आणि 1 3 म्हणजे किती आलं बरं 38,640. आणि त्याच्यातून मायनस किती करायच्यात आपल्याला 4,000. मग समजण्यासाठी तर लिहू का मी तुम्हाला पण, ओके हो का. 38,000 किती आलं तर बरं 38,640 आणि त्याच्यातून मी काय केले हो का बाण मायनस 4,000. आणि आउटरला आता किती येते बघा बरं 38 मधून 8 मधून 4 गेले किती राहतात बरं 4च ना, म्हणजे किती बरं 34,640 असं तुम्ही दाखवत येते हो का असं. पण एक्झाममध्ये असं दाखवायचं नाही बरं का. हे आता सध्या दाखवा तुम्ही कसं दाखविलं होते. हे 4,000 इथं बसलं होतं, त्याला इथून उचलून असं इकडं आणलो खाली आणि खालून काय केलं त्याला मायनस केलो आणि तेव्हा जाऊन मी त्याला बाहेर काढला. ओके. आता गुणिलेकरासारखं याची एवढी तर टॅली करून दाखवचाल का नाही. हां